हॅलो फ्रेंड्स, विश यू व्हेरी व्हेरी हॅप्पी न्यू इयर. आणि आम्ही न्यू इयरला जाणार आहोत निवती बीचवर. टॉमी आपण ना गोडा जाईल आणि सॅमी आपण गोडा जाईल. ट्रिपला जाण्यासाठी या खूप एक्सायटेड होती. हाय गाइस, आम्ही गोवाला जाईल. बाबा आणि मागे सई आणि सची मम्मी आणि एक बेबी आहे. हॅलो, माझी आई आहे. हॅलो गाइस, बाय बाय. कशी करते ना किया. जुईला लागली होती भूक. मग काय, कालला गॅस आणि जुईसाठी केला फ्रेश नाश्ता ऑन द रोड. कशाची भीती वाटते? दिवसभर प्रवास करून आम्ही पोहोचलो व्हीआर रेसिडेन्सी, जी की एकदम निवती बीचच्या साईडला लोकेटेड आहे. रूमच्या बाल्कनीतून आपल्याला निवती बीचचा हा सुंदर असा व्ह्यू दिसतो. हा आहे सुंदर, मनमोहक आणि कोणीही नसलेला निवती बीच. हे आहे आमचं रिसॉर्ट. किती अंशी हाय करते. हाय, हॉटेलच्या बॅकएंडला एक छोटंसं गार्डन आहे. आम्ही आलेलो आहोत त्या गार्डनमध्ये. बघू शकता नारळाची झाडं. खरंच खूप सुंदर आहे इथे. आम्ही जात आहोत कोणत्या बीच सर? कोणत्या बीचवर? खवणे बीच. खवणे बीचवर आपण आलो आहोत. खवणे काय गोवाला आले. आता इथं जंगल आहे आसपास ना, खूप सारे लोक आले तिथे. थँक्यू. कायकिंग करत आहोत. खवणे बीचला कायाकिंग म्हणजे आपण अक्षरशः ॲमेझॉनच्या जंगलात गेल्यासारखा अनुभव येतो या ठिकाणी. मित्रांनो, हा आहे भोगवे बीच, जो की सुंदर आणि गर्दी नसलेला बीच आहे मालवणच्या खालच्या साईडला. कियाला लागली होती भूक आणि किया जेवण ऑर्डर करत आहे. हे बघा कसं करत आहे. हॅलो, 1 किलो चपाती द्या आणि भात द्या आणि डॅडीचा केक द्या आणि केक द्या. एक रोटी द्या, एक भात द्या.
तर मित्रांनो, अशा प्रकारे एक दिवस निवती बीच आणि एक दिवस भोगवे बीच असं 2 दिवस सुंदर ट्रिप झाली आहे. गर्दी नसलेलं एकदम मस्त स्पॉट आहे. अवश्य व्हिजिट करा.